नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. भारतीय हवामान विभागाने आज साऊथ वेस्ट मान्सूनचे हे मानचित्र आपल्याला प्रसारित केलेलं आहे. यानुसार जर आपण पाहिलं तर उत्तरेकडे जम्मू काश्मीर साऊथ वेस्ट मान्सूनने व्यापलेला आहे. 75% मध्य प्रदेश आणि गुजरातच्या दक्षिण भागामध्ये तो व्यापलेला आहे, पोहोचलेला आहे. आणि असाच पुढे त्याचा वेग सातत्याने चालू राहणार आहे पुढील 8 दिवसामध्ये. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, सोमालिया जेट ही तीव्र झालेली आहे आणि या तीव्र झाल्यामुळे आज 1 तारीख आणि उद्या 2 तारखेला राज्यात कुठे पावसाच्या 2 आणि 3 तारखेला कुठे पावसाच्या नोंदी होतील, कारण 2 आणि 3 तारीख ही राज्यात चांगल्या पावसासाठी घेऊन येत आहे. चांगला पाऊस आहे. सोमालिया जेट मित्रांनो ही तीव्र झालेली आहे, त्यामुळे घाटावर जबरदस्त पावसाच्या नोंदी होतील. ही मोठ्या प्रमाणावर घाटावर धडकते. मित्रांनो, हा पश्चिम घाट 1300 किलोमीटर लांबी आहे. त्यानंतर 150 किलोमीटर हा घाट सर्वसाधारण रुंद आहे आणि 1 किलोमीटर सरासरी तिची उंची आहे. त्या ठिकाणी हे सोमालिया जेट वारे जबरदस्त धडकतात. त्यामुळे या घाटाच्या पश्चिम साईडला आणि घाटावर जबरदस्त पावसाच्या नोंदी होतात. मित्रांनो, पश्चिम घाटाची रचना जर आपण पाहिली तर उत्तरेकडनं पश्चिम घाट दक्षिणेकडे त्याची उंची वाढत वाढत जाते. आणि हा घाट किती जरी नाही म्हटलं पावसाला त्या ठिकाणी पाडायचं, पावसाची जरी किती जरी इच्छा नसेल त्या ठिकाणी पडण्याची, तरी बळजबरी पावसाला त्या ठिकाणी पाडण्यामध्ये हा घाट मजबूर करतो. अशी रचना या पश्चिम घाटाची आहे. या पश्चिम घाटामुळे निश्चित ढग उंच फेकले जातात आणि लगेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा लागतो. या भागाला थोडं कमी पावसासाठी संघर्ष करावा लागतो. तिची आपण सर्व माहिती पुढल्या मॉडेलमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हे पहा, उद्या 2 आणि 3 तारखेचं पावसाचं वितरण दाखवणारा हा नकाशा आहे. घाटावर जबरदस्त पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. कोकण किनारपट्टीसह संपूर्ण घाट आणि घाट माथ्यावर पावसाच्या नोंदी असतील. पण घाट क्रॉस केला की मित्रांनो, पुणे पूर्वमध्ये पाऊस दाखवलेला नाही. अहिल्यानगरमध्ये यांनी पाऊस दाखवलेला नाही या मॉडेलने. दक्षिणेकडे कित्येक तालुक्यामध्ये या मॉडेलने पाऊस दाखवलेला नाही. इथं अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात पाऊस दाखवलेला नाही. जे व्हाईट तुम्हाला दिसते तिथं पाऊस नाही. आणि जिथं येलो आणि ग्रीन कलर आहे तिथं मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी, काही ठिकाणी हलक्या नोंदी होतील. पूर्व विदर्भात चांगला पाऊस दाखवलेला, म्हणजे इथून जी ढग उठताल तर ते पूर्व विदर्भात जाऊन पडणार आहेत, आपल्या डोक्यावरून जाणार आहेत. आणि म्हणून या भागात थोड्याशा उद्या आणि परवा राज्यात पश्चिमेकडे चांगला पाऊस असेल, पूर्वेकडे चांगला असेल, परंतु अंतर्गत महाराष्ट्रात उद्या आणि परवा निश्चित पावसाच्या नोंदी होतील, परंतु फार मोठ्या नोंदी होणार नाहीत. साधारणतः इथं जर आपण पाहिलं तर 40 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो. जो ग्रीन कलर आहे तिथं मित्रांनो 20 ते 40, आणि जिथं निळा कलर तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी 70 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो, असं ही मॉडेल आपल्याला दर्शवत आहे. एकूण जर पाहिलं या मॉडेलचा कल, तर दक्षिण महाराष्ट्रात या मॉडेलने कमी प्रजने दाखवले. यामध्ये पंढरपूर, कुरोडवाडी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड दक्षिण, जालन्याचा सुद्धा दक्षिण भागात मित्रांनो कमी पावसाच्या नोंदी या मॉडेलने दाखवलेल्या आहेत. इकडं नांदेडकडे चांगला पाऊस दाखवलेला आहे. अहिल्यानगरचा भाग इथं बहुतांशाने कमी पाऊस दाखवलेला. नाशिक पूर्व भाग कमी पाऊस दाखवलेला आहे. याशिवाय इतरही मॉडेल आपण पाहू. हे मॉडेल मित्रांनो आपण फक्त पश्चिम घाटासाठी पाहणार आहोत. पश्चिम घाट कसा सक्रिय होत आहे तोही आपण पुण्यापासून वर पाहत आहोत, कारण हा उत्तर कोकणाचा भाग आहे. मुंबईसह हा भाग आहे. मित्रांनो, इथं जर पाहिलं तर नाशिकला मोठ्या प्रमाणावर आपण काय केलेलं आहे, राऊंड आहे. 906 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी पडेल. मालेगावला 1000 मिलीमीटर पाऊस दाखवलेला आहे. अकोल्याला 558 मिलीमीटर पाऊस दाखवलेला आहे. मित्रांनो, मुंबईला 524 मिलीमीटर पाऊस या मॉडेलने दाखवलेला आहे. हे जर या मॉडेलचा जर अंदाज खरा ठरला तर मित्रांनो नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार, आणि ती आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. आणि नाशिकसह धुळे, नंदुरबार, मालेगाव या पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या खानदेशामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. असं जर झालं मित्रांनो, जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जबरदस्त पावसाच्या नोंदी आपल्याला होतील. आपण सातत्याने गेल्या 8 दिवसापासून सांगत आहोत की धरण क्षेत्रामध्ये, पूर्व उत्तरेतील जी धरणं आहेत त्या धरण क्षेत्रामध्ये चांगला
पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी होताना आपल्याला दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग जर पाहिला तर या ठिकाणी चांगल्या पावसाच्या नोंदी होताना दिसत आहेत. 528 मिलीमीटर पाऊस तिकडे दाखवलेला आहे. बीडमध्ये मित्रांनो 118 मिलीमीटर पर्यंत दाखवलेला आहे. 118 च्या आसपास तो आहे, म्हणजे कमी. अहिल्यानगरमध्ये मित्रांनो 269 मिलीमीटर पाऊस दाखवलेला आहे. म्हणजे एकूण जर आपण सर्व गोष्टी या पाहिल्या तर या मॉडेलने आपल्याला कमी दक्षिणेकडे सुद्धा कमी पर्जन्यमान दाखवलेलं आहे. घाटावर चांगल्या पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.